अकोला महाराज से खबर। अकोला में ओबीसी आरक्षण के लिए आत्महत्या। अकोला में एक ओबीसी व्यक्ति की आत्महत्या के मामले में एक बड़ा अपडेट सामने आया। 59 वर्षीय ओबीसी भाई विजय बोचरे ने ओबीसी आरक्षण को ना हिलाए जाने की बात कहते हुए व्हाट्सएप स्टेटस लगाकर आत्महत्या कर ली। अब ओबीसी समाज और समता परिषद के पदाधिकारी आले गांव पहुंचे। घटनास्थल पर काफी हंगामा दिखाई दिया। ग्रामीणों ने चेतावनी दी है, जब तक जिला मजिस्ट्रेट और वरिष्ठ अधिकारी गांव में नहीं पहुंचते वे शव को नहीं हटाए। गांव में भारी पुलिस बल भी तैनात किया गया है। विजय बोचरे का शव बस स्टॉप पर रखा गया। समुदाय के लोग पुलिस द्वारा शव को छूने का कड़ा विरोध कर रहे हैं। आलेगांव में 59 वर्षीय विजय बोचरे द्वारा गुरुवार को ओबीसी आरक्षण को न हिलाए जाने के लिए आत्महत्या करने के बाद पूरे गांव में मातम पसर गया। ग्रामीणों ने सरकार द्वारा एक ओबीसी भाई की हत्या पर अपना आक्रोश जताया है। सरकारकडे मागणं आमचं असंच आहे की आमच्या ओबीसीची आजपर्यंत 10 ते 12 आत्महत्या झालेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये, आणि याची दखल सरकार कोणत्या स्तरावर घेत आहे हे आपल्या सगळ्या समाजाला माहीतच आहे। पण आता हा जो विषय झाला रात्रीचा, तर यांचं सतत त्या विषयावर आमच्यासोबतही बोलणं व्हायचं आणि त्यांच्या डोक्यात हे ओबीसी आरक्षण जात आहे, ओबीसी आरक्षण जात आहे याच्या संदर्भात ते सततच बोलत होते की आता आपलं कसं होईल। हा एक टेन्शन त्यांच्या डोक्यामध्ये नेहमीसाठी होतच, म्हणजे हे गोष्ट आपल्याला कुठेही नाकारता येणार नाही। आणि हे आपलं सरकार अजून किती बळी घेईल ओबीसीचा याचा काही अंदाज नाहीये, कारण आतापर्यंत इथं शासनाच्या वतीनं कोणीही आलेला नाहीये। आम्ही कलेक्टर मॅडमच्या पीएला वारंवार फोन केलेला आहे, कलेक्टर मॅडम आमचा फोन सुद्धा उचलत नाहीयेत। आणि इथं जो जमा झालेला आहे, जोपर्यंत शासन इथून दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही इथं बॉडीला कोणी हात लावू देणार नाही। आम्ही हे सगळ्यांनी इथं ठरवलेलं आहे। आणि अशा ह्या आत्महत्या यांचे जे मुद्दे होते का 2 तारखेचा जो जीआर होता तो रद्द करण्यात यावा आणि जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे आणि ओबीसीचं आरक्षणाला धक्का न लागता इतर समाजाला तुम्ही आरक्षण द्या। आमच्या ह्या आणि त्यांच्या सुद्धा ह्याच मागण्या होत्या आणि हे सगळा प्रकार त्यांच्या डोक्यात सतत फिरत होता। त्या कारणातून आज हे इथं त्यांनी एक टोकाचं पाऊल घेतलेलं आहे आणि आज आमचा इथं एक बांधव, आमचा एक भाऊ इथं आम्ही गमावलेला आहे। आमच्या भावना ओबीसीच्या किती दिवस पर्यंत आम्ही हे सगळ्या गोष्टी भोगणार आहोत। आमचे मन हललेले आहेत। आम्ही आता अशा प्रकारच्या गोष्टी समाजासमोर जर होत असतील तर आम्ही न्याय कोणाला मागायचा, शासन कधी ओबीसी समाजासाठी जागृत होईल, हे आमचे सगळ्यांचे इथं प्रश्न उपस्थित होत आहेत। आज इथं हा इतका मोठा प्रकार झालेला आहे आणि शासनाच्या वतीनं अजूनही दखल नाहीये, म्हणजे हे खूप खेदाची गोष्ट आहे। आणि तुम्ही मीडियाच्या माध्यमातून सगळ्या समाजाला किंवा आम्ही मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा त्यांचे स्टेटस बघा काय आहेत ते, की त्यांनी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला न्याय द्या। कधी देणार आहे तुम्ही आम्हाला न्याय? कसा काय तुम्ही 2 तारखेचा जीआर काढला आणि तुम्ही म्हणता ओबीसीला धक्का लागणार नाही, मग तो जीआर काढला कसा काय तुम्ही? ओबीसीतून तुम्ही सगळ्यांना दाखले वाटप करून राहिले आणि सगळ्या गोष्टी होत आहेत, इतक्या झपाट्याने दाखले वाटप होत आहेत, याची कारण काय? चुकीच्या ते नोंदी आहेत त्याचे सुद्धा तुम्ही दाखले वाटप करत आहे। काही असं टेन्शन नव्हतं, काही नव्हतं, काहीच नव्हतं, काही बोलत नव्हते, काही नव्हते, म्हणजे काही असं विषय नव्हता कशाचा, यायचंच होतं। राजकारणीच राहत नाही कधी गोष्टी राजकारणाच्याच, घरी बी त्याच गोष्टी करत राजकारणाच्या। आणि एक समाजकार्य एक त्याचं हा निर्णय घेईल असं त्यांच्या बोलण्यावर कधी जाणवलं नाही? काहीच जाणवलं नाही, कधीच नाही। काही असं टेन्शनचं काहीच नाही, असं जाणवलंच नाही। तुमचं शेवटचं बोलणं कधी झालं त्यांच्याशी? काल 12 वाजता ते याच्याहून आले, राजू राऊत वारले होते, माहिती घेऊन आंघोळी घेऊन चालू, त्यावेळेस बोलणं झालं त्याचं। संध्याकाळी म्हणजे ते कसं की असे याले जात बोलले, म्हणजे राजकारणासाठी असं ओबीसीच्या प्रश्नावर काही बोलायचे घरी चर्चा व्हायची? आता आम्ही काही कसं एवढं काही बाहेर चर्चा जास्त चालत त्याची, समाजात बाहेर असं, म्हणजे बायकट असले की मी शेती करतो। कुटुंबाला काय ओबीसी त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र वगैरे लिहिलेलं आहे, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलेलं आहे। आवंत काय समाज म्हणजे बाकीच्या लोकांसाठी, समाजाच्या लोकांसाठी, गावाच्या हितासाठी